आपल्या सर्वांचं स्वागत असो। आज पुन्हा एकदा या रविवारच्या दिवशी त्याच्या वचनामधून त्याचं मनन करण्यासाठी आणि त्याची आराधना करण्यासाठी त्याची इच्छा, त्याच्या योजना ह्या त्याच्या वचनातून समजून घेण्यासाठी मागील काही आठवडे आहेत आणि आपण एक जे वचन आहे इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं पहिलं आणि दुसरं जे वचन आहे त्याच्यावरती आपण अनेक रविवार झालेले आहे मनन करत आहे आणि देवाच्या वचनातून त्या गोष्टी पाहत आहे। मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी इब्री लोकासपत्र 6वा अध्याय आणि ह्याचं पहिलं आणि दुसरं वचन वाचू इच्छिते। तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया। आपण सुरुवातीला ह्याच्या अगोदरचे नंतरचे सुद्धा पुष्कळ वचन पाहिले आहे। पाया म्हणजे काय ह्या गोष्टी पाहिलेल्या आहे आणि इथे ज्या 6 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती आपण मनन करत आहोत। निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप जो आहे याबद्दल आपलं मनन करून झालेलं आहे आणि देवावरचा विश्वास हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि मागील रविवारपासून आपण जो पुढचा टॉपिक आहे आपला विषय जो आहे बाप्तिस्म्यांचे जे शिक्षण आहे याच्याबद्दल मनन करत आहोत। आणि आपण देवाच्या वचनामधून पाहिलेला आहे, मागील रविवारी पाहिलेला आहे की बाप्तिस्म्यांचे अनेक वचनी शब्द या ठिकाणामध्ये वापरण्यात आलेला आहे आणि देवाच्या वचनातून हे पण पाहिलं की किती प्रकारचे बाप्तिस्मे याबद्दल त्या ठिकाणात बोललेलं आहे। 3 महत्त्वाचे बाप्तिस्मे आहे आणि चौथा जो आहे हा सुद्धा एक बाप्तिस्माच आहे आणि त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे। आपण सर्वात पहिला पाहिला होता बाप्तिस्मा ते म्हणजे एक आत्म्याच्या द्वारे ख्रिस्ताचं एक शरीर होण्यासाठीचा बाप्तिस्मा आपण पाहिलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं की पाण्याचा बाप्तिस्मा आहे दुसरा, तिसरा पाहिला आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आणि चौथा आपण पाहिला आहे की अग्नीचा बाप्तिस्मा। आणि आपण हे 4 बाप्तिस्म्यांपैकी एक एक करून आता त्याबद्दलचा अभ्यास किंवा त्याच्यावरती मनन करत आहोत आपण। आणि जो सर्वात पहिला बाप्तिस्मा आहे ज्या वेळेस आपलं तारण होतं त्यावेळेस सर्वात प्रथम जो आपला बाप्तिस्मा होत आहे तो एका आत्म्याच्या द्वारे ख्रिस्ताचं शरीर जे आहे, एक शरीर जे आहे, मंडळी आहे त्या मंडळीशी जोडल्या जाण्याचा बाप्तिस्मा आहे। सर्वात प्रथम आपली प्रभूशी ओळख झाली, आपलं तारण झालं त्या दिवसापासून पुढे सतत ही गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवणं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपला बाप्तिस्मा जो झालेला आहे तो ख्रिस्ताचं जे शरीर आहे, जी मंडळी आहे त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम असा बाप्तिस्मा मिळालेला आहे किंवा आपला तो बाप्तिस्मा झालेला आहे। त्यानंतर आपण पाहिलं आहे की मंडळी जी आहे, ख्रिस्ताचं शरीर जे आहे याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अनेक शब्द देण्यात आलेले आहे। आपण मागच्या वेळेस मनन केलं चर्च ऑफ गॉड, देवाची जी मंडळी आहे त्याच्याबद्दल, त्यानंतर ख्रिस्ताची जी देवाची इमारत आहे त्याबद्दल पाहिलं, देवाचं शेत त्याच्याबद्दल पाहिलेलं आहे आपण आणि देवाचे स्वतःचे सहकारी कामगार ह्याबद्दल सुद्धा आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आपण ख्रिस्ताची वधू मंडळीला दिलेली जी उपमा आहे त्याबद्दल सुद्धा पाहिलेलं आहे। आज आपण पुढचा पाहणार आहोत मंडळीसाठी बोलण्यात आलेला किंवा पवित्र शास्त्रात नमूद करण्यात आलेला जो शब्द आहे ते म्हणजे शरीर, ख्रिस्ताचं शरीर असं संबोधण्यात आलेलं आहे। आपण वाचूयात करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन आपण वाचूयात। पहिले करिंथ 10:17 आपण वाचणार आहोत। आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहो, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत। एकच जी भाकर, जीवनाची भाकर आहे एकच, प्रभू येशू ख्रिस्त। आपण या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की आपण पुष्कळ जण आहे, सत्य आहे। जगभरामध्ये करोडो अब्जावधी प्रभूचे लोक आहेत, जागतिक जी मंडळी आहे आपण पुष्कळ लोक आहोत, परंतु आपण एक भाकर आणि एक शरीर असे आहोत। आपण सर्वजण वेगवेगळ्या भागामधून आणि भौगोलिक परिस्थिती असेल आणि वेगवेगळ्या देशांमधून
पंथ, भाषा सर्व काही वेगवेगळं असेल तरी सुद्धा एक जीवनाची जी भाकर आहे प्रभू येशू ख्रिस्त, आपण त्याचे भागीदार, त्या भाकरीचे सर्वजण अवयव आहेत आणि आपण सर्वजण मिळून ती एक अशी भाकर होती, ते एक शरीर होत आहे, ख्रिस्ताचं शरीर होत आहे आणि असे आपण आहोत. आणि म्हणूनच आपण प्रभू भोजन सुद्धा घेतो, त्यावेळेस सुद्धा आपण एकच भाकर घेतो, ती मोडतो आणि त्याच्यामधून सर्वजण सहभागिता घेत असतो. पवित्र शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि ती आभार प्रदर्शनासह आणि मग त्यानंतर ती त्याने मोडली असं म्हटलेलं आहे. माझं शरीर आहे, तुम्हासाठी मोडलं जात आहे. एकच भाकरीचे आपण सर्व भागीदार आहोत. त्याचं शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण करण्यात आलेलं आहे. आणखी काही संदर्भ वाचूयात. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 4 आणि 5वं वचन सुद्धा ह्याच गोष्टींबद्दल सांगतं. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 4 आणि 5वं वचन मी वाचेन. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. खूप सुंदर या ठिकाणात सांगितलेलं आहे की आपल्याला एकच शरीर आहे. प्रत्येक व्यक्ती जे आहे, प्रत्येक व्यक्तीला एकच शरीर असतं आणि त्या शरीर एक जरी असलं तरी त्याला अवयव पुष्कळ आहेत. मागच्या वेळेस सुद्धा मी एक्सप्लेन केलं, अनेक गोष्टी एकत्र येऊन त्याचं एक शरीर बनलेलं असतं. तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही. सत्य आहे, शरीर जरी एक असलं, संपूर्ण शरीर मिळून एक जरी गोष्ट करत असली तरी सुद्धा प्रत्येक अवयव जो आहे तो त्याला दिलेलं वेगवेगळं महत्त्वाचं युनिक त्याच्यापुरतं असलेलं काम पूर्ण करत असतो. हात जो आहे तो हाताचंच काम करत असतो. डोळे आहेत ते पाहण्याचं, डोळ्यांचंच काम करत असतात. कान आहे ते त्यांचं ऐकण्याचंच काम करत असतात. पेशी आहेत, शिरा असतात आपल्या शरीरामध्ये अनेक, हाडं आहेत, रक्त आहे, मांसपेशी आहेत, मांस आहे, त्वचा आहे, अनेक अनेक गोष्टी आहेत, अनेक हृदय आहे, हृदयाचं कार्य करत असतं, लिव्हरचं कार्य करत असतं. प्रत्येक अवयव जो आहे तो त्याला नेमून दिलेल्या ठिकाणी स्थिर राहत असतो आणि त्याला नेमून दिलेलं काम करत असतो. डोळ्यांची जागा जर परमेश्वराने आपल्या चेहऱ्यावरती या नाकाच्या बाजूला असं कपाळाच्या खाली हे 2 डोळ्यांची जागा जर नेमलेली आहे, ते त्याच ठिकाणामध्ये राहतात आणि त्यांना नेमून दिलेलं कार्य करतात. ह्याच्यामधून आपल्याला फार शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. जे आपण ख्रिस्ताचं शरीर आहो, आपल्याला नेमून दिलेल्या आत्मिक स्थानामध्ये स्थिर असणं गरजेचं आहे. मी आजच्या दिवशी पास्टर आहे, मी उद्या इव्हँजलिस्ट आहे, मी परवा प्रॉफेट आहे, पाचारण असं बदलत नाही प्रियांनो. कार्य बदलत नाही. आज मी असे करेल, उद्या तसं करेल. आज मला हे पण प्रभूने सांगितलं, उद्या मला ते सुद्धा प्रभूने सांगितलं. प्रभू कधीच बदलत नाही, त्याचा शब्द बदलत नाही. आपले विचार जे आहेत हे बदलत असतात आणि पुष्कळ वेळेस आपल्याला वाटतं आपले विचार जे आहे हे सेवेसंदर्भामध्ये आहेत आणि म्हणून ते प्रभूपासूनच प्राप्त झालेले आहेत. परंतु पुष्कळ वेळेस ते आपले स्वतःचे विचार असतात. आपल्या स्वतःच्या कुवतीनुसार मला जे वाटतं त्याच्यानुसार मी देव राज्याचं कार्य करू शकत नाही. जे देवाने मला कामगिरी सोपवली आहे, मला तेच करणं अगत्याचं आहे. जे स्थान, जे ठिकाण त्या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये परमेश्वराने मला नेमून दिलेलं आहे, मला तेच काम करणं गरजेचं आहे. अगदी पायाच्या नखाचं बोटाचं नख असलं, तरी सुद्धा त्याला काहीतरी एक विशिष्ट कामगिरीच असते. नाही प्रभू, सर्वांना चांगलं दिसल असंच मला काहीतरी दे सेवा.
मला असा अवयव व्हायचा आहे जो सर्वांना आवडेल, सर्वांना दिसेल. नेमून दिलेल्या ठिकाणामध्ये त्या शरीरामध्ये असणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय, आणखी एक वचन पाहूयात आपण. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 16वं वचन आपण पाहूया. आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. 15 पण वाचू. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. यहुदी आणि यहुदीतर यांच्या संदर्भामध्ये 11व्या वचनापासून वाचलं तुम्ही तर तुम्हाला समजेल. जे यहुदी आहे, इस्रायली आहे आणि जे परराष्ट्रीय आहे, या सर्वांमधला, या दोघांमधला जो भेदभाव आहे, जो वैरभाव आहे, जो दुजाभाव आहे, जुना करार, नवीन करार, नियमशास्त्र, नवीन नियम, हे सर्व त्याने त्या वधस्तंभावरती ते वैर नाहीसे केलं म्हटलेलं आहे. आणि त्या दोघांच्या ठायी शांती प्रस्थापित केली, त्या दोघांना एकत्र केलेलं आहे. फार अद्भुत कार्य आहे ते प्रभूचं. जुना करार, नवा करार, यहुदीतर, इस्रायली, परराष्ट्री, या सर्वांमध्ये त्याने शांती प्रस्थापित केली आहे. आणि त्या सर्वांचं मिळून त्याने एक शरीर केलेलं आहे. ख्रिस्ताचं शरीर, मंडळी जे आपण म्हणतो, युनिव्हर्सल बॉडी ऑफ क्राइस्ट, त्याच्यामध्ये ह्या सर्वांचा समावेश आहे. आजच्या काळामध्ये इस्रायली, यहुदी असो जन्माने किंवा परराष्ट्रीय असो जन्माने, कोणीही असू द्या, या पृथ्वी तलावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज स्वर्गात जाण्यासाठी एकच दरवाजा आहे, एकच मार्ग आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग कोणासाठी अवेलेबल नाहीये, उपलब्धच नाहीये. एकच मार्ग आहे, स्वर्गाचं द्वार एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणालाही जाता येत नाही. त्याने सर्व गोष्टींमधला वैरभाव दूर केला, भेदभाव, मतभेद दूर करून सर्वांना एक केला आणि ख्रिस्ताच्या ठायी शांती प्रस्थापित केलेली आहे. आणि म्हणून आपण असं एक रूप झालेलं एक शरीर आहो. आपल्या शरीरामध्ये जे ख्रिस्ताचं जे शरीर आहे, जी मंडळी आहे, आपण बहीण भाऊ जे आहेत ख्रिस्तामध्ये सर्वजण एकमेकांचे, आपल्यामध्ये कुठलाही द्वेष भावना आणि वैरभाव नसावा. जो कोणी वधस्तंभाची आठवण करतो, जो कोणी वधस्तंभावरती विश्वास ठेवतो, वधस्तंभावरील प्रभूच्या कार्याचा विश्वास ठेवतो, त्याने हा देखील विश्वास ठेवावा की शांतीच्या द्वारे त्याने तो वैरभाव दूर केलेला आहे. याचा अर्थ आपण एकमेकांवरती प्रीती करावी, एकमेकांशी शांतीने आणि सलोख्याने वागावे. मतभेद दूर करण्याचा समय आलेला आहे, झालाच पाहिजे तो दूर. इफिस 4:4 पण वाचूयात आपण. तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा, एकच. वाचलो होतं आपण हे मागच्या वेळेस वचन. सर्व काही एकच आहे प्रभूमध्ये. एक म्हणजे जे त्याने नेमून दिलेलं आहे, जे पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे, जी देवाने आज्ञा पिलेलं आहे, ते एकच आहे. ते सोडता मनुष्याने आपल्या सोयीप्रमाणे, आपल्या बुद्धीनुसार आणि आपल्या पंथांनुसार वेगवेगळे मार्ग हे काढू नयेत, वेगवेगळे मार्ग स्थापन करू नयेत. पवित्र शास्त्रामध्ये 2च दरवाजे सांगितले आहे, 2च मार्ग सांगितले आहेत.
एक जीवनाचा मार्ग आहे, एक मृत्यूचा आहे, एक रुंद आहे, एक अरुंद आहे. तो सोडता आदला मधला मनुष्याने प्रस्थापित केलेला, मनुष्याच्या तत्वज्ञानांवरती उभारलेला कुठलाही मार्ग पवित्र शास्त्रात नमूद करण्यात आलेला नाही. एकतर देवापासूनचा, देवाने नेमलेला असा एकच मार्ग जो पवित्र शास्त्रात लिहिला आहे, आपण त्या मार्गाने चालावे. जर आपण त्या मार्गाने चालत नाही तर पवित्र शास्त्रात नमूद केलेला दुसरा जो मार्ग आहे, जो प्रभूकडे घेऊन जात नाही, आपण खात्रीने त्या दुसऱ्या मार्गावरून चाललेलो आहोत. आदला मधला रस्ता पायवाट नाही, पवित्र शास्त्रात उल्लेखच नाही केलेला कुठे. दोन रस्ते एकमेकांना जोडणारा सुद्धा मार्ग नाहीये की थोडा प्रभू आणि थोडं जग, दोन्ही गोष्टींची तडजोड करून मी चालेल. मला जग देखील हवा आहे, मला प्रभू देखील हवा आहे, असा देखील दोघांना जोडणारा, सुवर्ण मध्य साधणारा, त्या दोघांना एकत्रित करणारा असा मार्ग देखील पवित्र शास्त्रात नमूदच करण्यात आलेला नाही. आणि म्हणून आपण एकतर देवाच्या इच्छेनुसार, त्याच्या आज्ञा सांगितल्याप्रमाणे, त्याच्या पवित्र शास्त्रात नमूद केल्यानुसार, त्याच्या वचनांनुसार चालत असतो त्याच्या मार्गांवरून. आणि जर आपण चालत नसेल त्या मार्गावरून तर आपण नक्की खात्रीशीररित्या दुसरा जो मार्ग आहे, जो प्रभूकडे जात नाही, जो सार्वकालिक नाशाप्रत घेऊन जाणारा मार्ग आहे, त्यावरती वाटचाल करत आहोत. आज आपल्याला सर्व मंडळीला एकत्रितरित्या, आपल्या सर्व बहीण भावांना एकमेकांना सद्बोध करत, एकमेकांना, जर कोणी पडला असेल माझा भाऊ बहीण, त्यांना देखील हातभार लावून उठवायचा आहे. आणि आपल्या सर्वांना मिळून एकत्रितरित्या तो खडतर, तो अरुंद जो मार्ग आहे त्याच्यावरून वाटचाल करायची आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय आणि 15वं वचन. आणखी एक वचन वाचूया. कलसेकरास पत्र याचा 3 अध्याय आणि त्याचं 15वं वचन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. आपल्याला एक शरीर होण्यासाठी पाचारण कशासाठी करण्यात आलं आहे की जेणेकरून ते एक शरीर होऊन आपण ख्रिस्ताची जी शांती आहे ती आपल्या अंतःकरणामध्ये राज्य करावी. ती ख्रिस्ताची शांती, त्याच्याद्वारे त्या वधस्तंभावरती जी शांती प्रस्थापित करण्यात आली आहे ती आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये राज्य करावी. आणि त्या शांतीने राज्य करावं आपल्या जीवनात, अंतःकरणामध्ये. याकरिता आपल्याला पाचारण करण्यात आलेले आहे, त्याचं शरीर होण्यासाठी. आपण प्रत्येक वेळेस पाहत आहे की पवित्र शास्त्रात काय उपमा दिलेली आहे मंडळीसाठी. आपण बायबल रेफरन्स पाहतो आणि आपण त्या दिलेली जी उपमा आहे त्याच्यामधून देवाला आपल्यासाठी काय कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ॲट्रिब्यूट्स किंवा आपल्याला काय स्वभाव प्रदर्शित करायचा आहे, कुठली स्वभाव वैशिष्ट्ये दाखवायची आहेत, ते सुद्धा पवित्र शास्त्रात नमूद केलेलं आहे आणि आपण ते सुद्धा पाहत आहोत. आणि मग ज्यावेळेस आता आपण ही सर्व वचनं पाहिलेली आहे ख्रिस्ताचं शरीर होण्यासाठीची, एक शरीर जे ख्रिस्ताचं आपण झालेलो आहोत, तो आपलं मस्तक आहे. मग एक शरीर जे आहे, आत्ता वाचलेल्या वचनांनुसार प्रत्येक अवयव जो आहे तो वेगवेगळं कार्य जरी करत असला तरीही कुठलाही अवयव फक्त स्वतःच्या फायद्यासाठीचं कार्य करत नाही. तो करत असलेल्या कार्याच्या द्वारे एकतर संपूर्ण जे शरीर आहे त्याचा फायदा तरी होत असतो किंवा नुकसान तरी होत असतं. जे काही कार्य आम्ही करू ते कार्य सर्वांनी एकत्रित मिळून ख्रिस्ताच्या शरीरासाठी उपयोगाचं ठरल असं कार्य करायचं आहे. एक शरीराचा अवयव जरी मनमानी करायला लागला, त्याला नेमून दिलेलं स्थान, त्याला नेमून दिलेलं कार्य जर करायचं त्यांनी सोडलं तर संपूर्ण शरीर जे आहे ते रोगग्रस्त, व्याधीग्रस्त, काहीतरी संकटात पडत असतं. राईट. हृदय जे आहे, हृदयाने त्याचं कार्य करायचं सोडलं, प्युअर ब्लड, इम्प्युअर ब्लड, शुद्ध अशुद्ध रक्त वेगळं करणं, अशुद्ध रक्त जे आहे
ते वेगळ्या कंपार्टमेंट्समध्ये शुद्ध रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो हृदयामध्ये आणि मग ते संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचवण्यात येतं. 4 चेंबर्स असतात. उद्या जर हृदय म्हणालं मला खूप कंटाळा येतो, मी काय एवढं वर्षानुवर्ष हेच काम करायचं का सारखं, मला कंटाळा आलाय, मला हे करायचं नाही, मी अन्न पचनाचं कार्य करतो, जे तुम्ही अन्न सेवन कराल ते पचनाचं कार्य मी करेल, असं म्हणून जर हृदयाने त्याचं कार्यच करायचं सोडलं तर काय होईल? सांगण्याची गरज नाही, सर्वांना ठाऊक आहे. पाय जे आहेत ते जर म्हणतील किती दिवस या शरीराचा भार माझ्यावरती, किती दिवस मी चालत राहायचं, किती दिवस सर्वात तुच्छ खालचा असा अवयव मला संबोधण्यात येईल, सर्वात प्रथम घाण सुद्धा मलाच सर्वात प्रथम स्पर्श करत असते तुम्ही चालता तेव्हा, मला काय हे काम करायचं नाहीये, मला डोक्यावरती कुठंतरी स्थान द्या कधीतरी. सारखंच काय हो पायाचं काम करायचंय, डोक्यावर स्थान द्या ना कधीतरी. कधीतरी मी करतोय एवढ्या वर्षानुवर्ष काम त्याची नोंद घ्या, थोडं मला पण प्रमोशन द्या. जर कोणाच्या डोक्यावर पाय असतील तर सर्वात प्रथम म्हणजे तो व्यक्ती आपण सर्वजण त्याला ॲबनॉर्मल असं ठरवू. आणि दुसरी गोष्ट, ते पाय त्याच्या ठिकाणी नाही तर तो व्यक्ती अधू आणि अपंग पण असणार, संपूर्ण शरीराला सफर करावं लागतं. आणि म्हणून प्रत्येक अवयवाने स्वतः समजून उमजून आपल्या ठिकाणी राहून आपल्याला नेमून दिलेलं कार्य करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये पेशी असतात आपल्या, त्याची सेल डिव्हिजन होत असतं, विभागणी होत असती त्या पेशींची आणि वाढ होत असतात, जुन्या संपतात, नवीन तयार होतात. त्या पेशींची वाढ होण्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस ॲबनॉर्मॅलिटीज येतात, अधिक प्रमाणात त्या पेशी डिवाइड होऊन तयार होत राहतात. कार्सिनोमा किंवा कॅन्सरस ग्रोथ ज्याला आपण म्हणतो. कॅन्सर काय विषाणू आणि जीवाणू वगैरे नाहीये, शरीरामधला बिघाड आहे तो, सेल डिव्हिजन मधला, पेशींच्या कार्यामधला बिघाड कॅन्सर असतो. एकापासून 2, 2पासून 4 व्हायच्या ऐवजी एकापासून 4 तयार झाल्या आणि 4पासून 8 झाल्या तयार, कारण नसताना. तर तिथं बिघाड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कॅन्सर काय चांगली गोष्ट नाही, मनुष्याचा जीव घेणं आजार आहे तो. का? कारण त्या पेशींमध्ये काहीतरी बिघाड झाला, काहीतरी चुकीचं घडलं, संपूर्ण शरीराला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आपल्या प्रत्येकाला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जी कामगिरी सोपवण्यात आली आहे, जे जागा नेमून देण्यात आली आहे, माझ्या प्रियांनो आज ख्रिस्तामध्ये तुम्हाला हीच विनंती करेल, त्या ठिकाणामध्ये स्थिर राहा आणि तुमच्या शेवटापर्यंत विश्वासाने तीच कामगिरी पार पाडा, तर संपूर्ण शरीर योग्य असं कार्य करेल. प्रियांनो, आज ख्रिस्ताच्या शरीरात मंडळांमध्ये अनेक गोंधळ जे आहेत त्यामागचं अनेक कारणं आहेत, पण एक कारण हे सुद्धा आहे की प्रत्येक जो शरीराचा त्या भाग आहे, जो अवयव आहे, स्वतःला नेमून दिलेलं काम, स्वतःला नेमून दिलेली जागा त्यांना नकोय, त्यांना दुसरं काहीतरी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आम्हीच का दरवेळेस प्रार्थना करायची फक्त गपचूपरित्या? स्टेजवरती तर दुसऱ्यांना उभं करतात, क्वायरमध्ये, सगळ्याच चर्चमध्ये आहे हा प्रॉब्लेम, स्टेजवरचा. पास्टरांच्या जवळचे स्टेजवर असतात, हे असं ते तसं. बाहेर पडा माझ्या प्रियांनो. पाचारण तुमचं, तुमची जी सेवा आहे, तुम्हाला नेमून दिलेला जो कार्यभाग आहे तो प्रभूपासून तुम्हाला प्राप्त झालेला आहे. मनुष्य तुम्ही करत असलेल्या कार्याची नोंद घेत आहे किंवा नाही, जगासमोर तुम्हाला प्रसिद्धी मिळत आहे किंवा नाही, कोणी तुमच्या कामाची वाहवा करत आहे का नाही, या गोष्टींकडे लक्ष देत बसण्याचा हा वेळ नाही. या गोष्टींमुळे कधीही निराश होऊ नका, आपलं चित्त विचलित होऊ देऊ नका. विश्वासूरित्या नेमलेल्या ठिकाणामध्ये राहून देवाने सोपून दिलेली कामगिरी करत राहा. कदाचित ती गुप्त असेल, अतिगुप्त असेल, होऊ द्या, असू द्या, स्वर्गीय पिता सर्व काही जाणतो. कदाचित कोणी व्यक्ती
या पृथ्वीवरती त्या सेवा कार्याची, तुम्ही करत असलेल्या कामाची कदाचित नोंद घेणार नाही, कदाचित खरंच नाही घेणार, संपूर्ण तुमच्या जीवनभरात त्याची नोंद कोणी घेणार नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, जेव्हा स्वर्गामध्ये बक्षीस समारंभ असणार आहे, पारितोषिक वितरण, त्यावेळेस मात्र संपूर्ण जगभरातल्या अब्जावधी प्रभूच्या सर्व जे प्रिय लेकर आहे, आपले बहीण भाऊ आहे, तुम्ही फक्त मंडळीपासून अपेक्षा करता तुमच्या, तिथं प्रभू एवढ्या सर्व लोकांसमोर, स्वर्ग दिव्यदूत सर्वांच्या समोर तुम्हाला पारितोषिक देणार आहे. तुम्ही विश्वासूरित्या केलेल्या कार्याबद्दल, तुम्ही विश्वासूरित्या केलेल्या त्या कामगिरीबद्दल तुम्हाला नक्की पारितोषिक मिळणार आहे. दुसरी गोष्ट असती शरीराची, म्हणजे प्रत्येक अवयव हे एकत्र राहून, आपापल्या ठिकाणी राहून, आपापल्याला सोपवून दिलेली कामगिरी पार पाडून ते त्या शरीराला एक पूर्णत्व देत असतात, एक कंप्लीटनेस देत असतात. राईट. एक सुदृढ सशक्त व्यक्ती तोच आहे ज्याचे सर्व अवयव जागच्या जागी आहेत आणि कार्य करत आहेत. पूर्णत्व आहे त्या शरीरामध्ये. एखाद्या जरी अवयवामध्ये काही व्यंग असेल, अपंगत्व असेल, तर ते शरीर पूर्ण नाही, त्या शरीराच्या ठायी अपूर्णता आहे. आज प्रत्येक अवयवाची आपली जबाबदारी आहे. माझ्या कुठल्या वागणुकीमुळे त्या ख्रिस्ताच्या शरीराला अपूर्णत्व प्राप्त होऊ नये. तर ते पूर्ण कसं होईल, त्याला पूर्णता, ते पूर्णत्व जे आहे, कम्प्लीटनेस कसं प्राप्त होईल, याच्यासाठी झटणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखादा अवयव जर त्या शरीरापासून निघून बाहेर पडला तर तो अवयव तो निष्काम होत असतो, तो मृत होत असतो, तो कुठलं काम करण्याच्या लायकीचा ठरतच नाही. शरीरापासून दूर एकटा गेलेला अवयव मृत होऊन जातो तो. परंतु तो अवयव तो मृत झाला, त्याचा संपूर्ण नाश झाला, पण ते शरीर जे राहिलेलं आहे ना, ते सुद्धा इनकम्प्लीट होत असतं, अपूर्ण होत असतं तो अवयव गमावल्यामुळे. शरीराची सुद्धा जबाबदारी आहे प्रत्येक अवयवाची काळजी घ्या, आणि अवयवांची पण जबाबदारी आहे एकमेकांची काळजी घ्या. एकमेकांना पूर्णत्व आणून देऊन आपल्याला ख्रिस्ताच्या शरीराला ते पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते शरीरामधली कॅरेक्टरिस्टिक जी आहे, बॉडी म्हटलं तर इंटरडिपेंडन्सी, एकमेकांवरती अवलंबून राहणे. शरीराचा प्रत्येक अवयव, कुठलाच अवयव हा एकटाच सर्वच काही करत नसतो. प्रत्येक अवयव हे एकमेकांवरती अवलंबून राहत असतात. संपूर्ण शरीराला अन्न प्राप्त, त्याच्यामधून प्राप्त होणारे जे पोषक तत्व आहे, शक्ती आहे, ते प्राप्त होण्यासाठी संपूर्ण जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, अन्नपचन संस्था, त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. जे अन्न खाण्यात येतं त्याचं पचन झाल्याच्या द्वारे जे काही पोषक द्रव्य मिळतात ते कार्य कंप्लीट ते डायजेस्टिव्ह सिस्टीम करत असते, अन्नपचन संस्था. शरीराला त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. रक्ताचं शुद्धीकरण करण्यासाठी हृदयावरती अवलंबून राहावं लागतं. शुद्ध हवा मिळण्यासाठी, ऑक्सिजन मिळण्यासाठी लंग्स आहे, फुफ्फुस आहेत आपले, त्याच्यावरती अवलंबून राहावं लागतं. संपूर्ण शरीराला चालवण्यासाठी, एकत्र बांधून ठेवण्यासाठी, त्यांना कमांड करण्यासाठी मेंदूची गरज असते आपल्याला. संपूर्ण शरीराला पाहण्याच्या द्वारे ज्ञान देण्यासाठी डोळ्यांची गरज आहे. थंड गरम कुठला तरी स्पर्श आहे, चुकीचा वाईट स्पर्श आहे, हानिकारक स्पर्श आहे, समजण्यासाठी त्वचेची गरज आहे. संपूर्ण शरीराला एकमेकांवरती अवलंबून असतो. कुठलाच एक अवयव संपूर्ण शरीराचं कार्य कधीच करू शकत नाही. कुठला एक व्यक्ती मी पूर्ण आहे, आम्हाला बाकी चर्चची आणि मंडळीची कोणाचीच गरज नाही, आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही परिपूर्ण होऊच शकत नाही. देवाचं वचन सांगतं ते, मनुष्य नाही. कंप्लीटनेस, इंटरडिपेंडन्सी आहेच आहे, एकमेकांवर अवलंबून आहोत आपण. कुठलाच एक शरीराचा अवयव हा संपूर्ण शरीर कधीच नाही. आणि म्हणून आपल्याला गरज आहे की त्या सर्व अवयवांशी जोडलं गेलं पाहिजे.
आणि अवयवांबद्दल अनेक गोष्टी आणखी पवित्र शास्त्रात सांगितल्या आहेत. जर स्तोत्रसंहिता आणि नीतिसूत्रे जर तुम्ही वाचले तर त्या ठिकाणामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवांबद्दल लिहिण्यात आलेला आहे. त्याचा अभ्यास कधी जमलंच तर करा, नाही तर आपण जरूर घेऊयात. पुढचा पॉइंट आहे, देवाचं जे मंडळी आहे त्याच्यासाठी वापरण्यात आलेला शब्द किंवा उपमा आहे एक कुटुंब म्हटलेला आहे. इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 15वं वचन आपण वाचूयात. इफिस 3:15, 14 आणि 15 आहे मराठी बायबलमध्ये. या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात आले त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करीतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. माझा काहीतरी रेफरन्स चुकलेला आहे, मला क्षमा करा. आय एम सॉरी. परंतु आपण सर्वजण ख्रिस्ताचं एक असं शरीर आहोत, कुटुंब आहोत आपण ख्रिस्ताचं. वन फॅमिली इन क्राइस्ट. एक कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये काय गोष्टी असतात? हां सॉरी, हां इफिस 2:13 आपण वाचूयात. 11व्या वचनापासूनच वाचूयात आपण. इफिस 2:11-13. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणविणाऱ्या लोकांकडून बेसुंती म्हणविले जाणारे होता. परराष्ट्रीय होतो आपण, त्याबद्दल म्हटले. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित अशा जगात होता. ख्रिस्तविरहित होतो आपण, परराष्ट्रीय होतो, इस्रायल राष्ट्राबाहेरचे होतो, वचनाच्या करारास परके होतो आपण, वचनाचा करारच ठाऊक नव्हता, आशाहीन होतो, ख्रिस्त आपल्यामधली गौरवी आशा त्याची ओळखच नव्हती, आणि देवविरहित अशा पण जगात होतो आपण. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. त्याच्या रक्ताच्या योगे. आपण फॅमिली म्हणजे काय असतं? ब्लड रिलेशनशिप, राईट. आई वडील आहेत, त्यांची लेकरं आहेत, नातवंड असतात, कधी आजी आजोबा असतात, एकदम जवळचे आणि रक्ताचे जे नातेवाईक आहेत ते कुटुंबामध्ये असतात, जवळचे झालेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपण सर्वजण त्या रक्ताचे नातेवाईक झाले आहोत. आपण सर्व जवळचे झाले आहोत एकमेकांचे, त्या रक्ताच्या द्वारे बांधले गेलेले आहोत, आणि म्हणून आपण एक कुटुंब आहोत, जवळचे नातेवाईक आहोत. ब्लड रिलेशनशिप प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ते कुटुंब आपण झालेलो आहोत. एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये नातेसंबंध प्रस्थापित करणं आणि त्या नातेसंबंधांचा आदर करणं हे कार्य होत असतं. जर आपण मंडळी ख्रिस्ताचं कुटुंब आहे, आपले एकमेकांबरोबर नातेसंबंध प्रस्थापित होणं, एकमेकांना ख्रिस्तामधलं बहीण भाऊ, ख्रिस्तामधील माता पिता मानणं खूप गरजेचं आहे. काही लोक म्हणतात त्या चर्चचे लोक, ह्या चर्चचे लोक, अमक्याच्या चर्चचे लोक, काय लोक आमच्या चर्चचे लोक. लोक नाही तो ते, आता ते तुमचे ख्रिस्तामधील बहीण भाऊ, ख्रिस्ताचं कुटुंब आहे. तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत ते तुमचे लोक आहे. त्या एका रक्ताद्वारे आपण सर्व एक झालेलो आहे. रक्ताचे नातेवाईक झालेलो आहोत आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. माझं कुटुंब म्हणायला शिका, ख्रिस्ताचं कुटुंब म्हणायला शिका. जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत स्वतःला त्या गोष्टींची आठवण करू देणार नाही. म्हणून मग या चर्चच्या लोकांनी असं, त्या चर्चचे लोक तसे म्हणाले, आमच्या चर्चचे लोक फार असे तसे तसे.
अहो तुम्हाला नाही माहिती सिस्टर, आमच्या चर्चचे लोक, अहो तुमचं कुटुंब आहे ते. ज्यावेळेस माझं कुटुंब, माझी मंडळी, माझं कुटुंब, सर्व मंडळ्या ख्रिस्ताचं कुटुंब, आम्ही सर्व एक कुटुंब, ही गोष्ट आपण मनामध्ये बिंबवत नाही, स्वतःला सांगत नाही, तोपर्यंत आपण कधीच त्या कुटुंबाशी एकरूप आणि जोडले गेलेले होणार नाही. आजच्या काळामध्ये दुर्दैवाने जगिकरित्या सुद्धा न्यूक्लिअर फॅमिलीजची कॉन्सेप्ट येत आहे. एकदम छोटे असे कुटुंब होत आहे, आई वडील आणि त्यांची लेकरं, वृद्ध आहेत, किंवा आधी मोठे परिवार असायचे ना, सगळे बहीण भाऊ सगळे एकत्र राहायचे, 2-3 भाऊ सुद्धा एकत्र राहायचे, मोठे परिवार होते. आज ह्या ना त्या काही चांगली कारणं आहेत, पॉझिटिव्ह, काही नकारात्मक कारणं आहे, काही कारणं असू द्या, पण कुटुंब छोटी झालेले आहेत. आणि तीच गोष्ट दुर्दैवाने देवाच्या घरामध्ये सुद्धा आता पाहायला मिळते. देवाच्या घरामध्ये संपूर्ण देवाचं घर जे आहे, माझी मंडळी हे एक कुटुंब आहे, अशी भावना अनेक लोकांच्या मनामध्ये नसते. फक्त मी, माझं कुटुंब हे देवाच्या घरात सुद्धा होत असतं. अमक्याच्या फॅमिलीने तसं केलं, तमक्याच्या फॅमिलीचं तसं झालं, माझ्या फॅमिलीचं मी असं करेन, आमची फॅमिली एवढं असं करते. अहो आपण सर्व एक फॅमिली आहोत, हे मनामध्ये पूर्णरित्या खात्रीशीररित्या स्वतःला पटवून सांगा. आणि कुटुंब मंडळी आहे ना, त्याला माझी फॅमिली म्हणायला, माझं कुटुंब म्हणायला, आणि सर्व मंडळ्यांना ख्रिस्ताचं कुटुंब म्हणायला शिका. त्याचा अवयव, त्याचे आपण स्वतः होणं, त्या कुटुंबाचा भाग होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने जर मी त्यांना कुटुंब मानत नाही, मी स्वतः वेगळा पडत आहे, तर मी त्या कुटुंबाचा भाग नाही, मी कुठेतरी दूर भरकटला आहे. मला त्या कुटुंबाशी जोडलं जाणं आणि एकरूप होणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. कुटुंबामध्ये एक प्रकारची योजना असते, एक ऑर्डर सुद्धा असते, संरचना असते नाही का. एकदम वृद्ध असतील, आजी आजोबा वगैरे, त्यांना एक वेगळं स्थान असतं कुटुंबामध्ये, एक रिस्पेक्ट असतो वेगळा. त्याच्यानंतर आई वडील असतात, त्यांना एक वेगळं स्थान असतं, रिस्पेक्ट असतो, एक प्रीती असती. आत्या असतील, काका असतील, काकी असेल, चुलत भावंड आहेत, सख्खी भावंड आहेत, लेकरं आहेत, नातवंड आहेत, या सर्वांना एक विशेष स्थान असतं, एक प्रेम असतो, एक जिव्हाळा असतो, एक नातेसंबंध असतात, कारण ते सर्व माझे असतात. ख्रिस्ताच्या कुटुंबामध्ये असं असणं गरजेचं आहे. जगभरामध्ये इतकी भयंकर परिस्थिती चालू आहे प्रियांनो, महामारीच्या नावाखाली जगभरामध्ये कॉन्स्पिरसी चाललेल्या आहेत, काहीतरी कूट योजना अंमलात येत आहेत. दुर्दैवाचा भाग आहे, अनेक कुटुंबांमध्ये लोक आजारी असतात, काहींच्या घरांमध्ये दुर्दैवी मृत्यू होत आहेत, आणि कोरोनाच्या नावाखाली त्यांना एकटं टाकण्यात येत आहे. भयंकर परिस्थिती आहे. घाबरून स्वतःच्या घरातली लोक सुद्धा ते फ्युनरलला जात नाहीत किंवा तसे कुटुंबांना भेटायला जात नाहीत. माझा विषय तो नाहीये की काय सगळा फ्रॉड चाललाय तो उघडकीस आणायचा, हा आजचा विषय नाहीये माझा. जेव्हा फ्रॉड खरा समजेल ना, तेव्हा सर्व भय पळ काढेल. परंतु एक गोष्ट ॲज ऑफ नाव तरी म्हणेल, सध्या तरी, की कदाचित तुम्ही प्रत्यक्षरित्या जरी जाऊ शकला नाही तरी फोन कायम आहे आपल्याकडं. ॲटलिस्ट फोनवरती विचारपूस करा, प्रार्थना करा, प्रीतीचे, धैर्याचे, सांत्वनाचे, उत्तेजनाचे शब्द तरी बोला. जमत असेल तिथं प्रत्यक्षात जाऊन मदत करा. सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली मनांमध्ये पण इतकं डिस्टन्सिंग वाढलंय ना, सैतानाचं कार्य आहे शेवटच्या काळामध्ये प्रीती नष्ट करण्याचं. देवाच्या वचनात पण म्हटले, शेवटच्या काळात प्रीती थंडावेल. देवावरची सुद्धा प्रीती थंडावेल, एकमेकांवरची सुद्धा प्रीती थंडावेल. ॲटलिस्ट फोनवरती तरी एकमेकांची विचारपूस करा. कुटुंबामध्ये शेअरिंग असतं, वाटून घेणं असतं.
कुटुंबामध्ये एखादी गोष्ट बनवली असेल, आणली असेल, जेवण चांगलं केलं असेल, सर्व मिळून एकमेकांमध्ये शेअर करत असतो. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. घरात कधी असं होतच नाही की अतिशय उत्कृष्ट बनवलेलं जेवण फक्त आई एकटी खाऊन बसली. कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीने स्वतः जेव्हा भूक लागेल तेव्हा जा आणि जेवण बनवा. सर्व स्त्रिया, जास्त मोठं कुटुंब असेल तर जितक्या स्त्रिया असतील तितक्या स्त्रिया, नाहीतर आई असतेच कायम, बहीण असते, कोणीतरी असतं घरामधलं, आणि ते सुंदर असं जेवण बनवतात. ते अन्न असू द्या, घरात आणलेली कुठली पण गोष्ट असू द्या, मिठाई असू द्या, पक्वान्न बनवलेले असू द्या, काही पण आणलेलं असू द्या, आपण सर्वजण एकमेकांना वाटून देवाणघेवाण करून खात असतो. आज ख्रिस्ताच्या शरीरामध्ये एकमेकांना वाटून देणं, शेअरिंग, दुर्दैवाने कमी होत आहे. आपल्याला एक कुटुंब होण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. एकमेकांचा समाचार घेणं. जर माझ्याकडे 2 पोळ्या आहेत आणि एखादा व्यक्ती उपाशी आहे, मी त्याला अर्धी किंवा चतकोर देणं, ही फार मोठी आज्ञा, फार मोठे उपकार अजिबात नाहीये. मी स्वतःला त्या ख्रिस्ताच्या शरीराचा आणि कुटुंबाचा भाग म्हणून सिद्ध करण्याचा हा प्रकार आहे. जर मी करत नाही तसं, तर मी त्या शरीराचा भागच नाही. घरामध्ये समजा एखादी गोष्ट असेल बनवलेली, खाण्याच्या गोष्टीवरूनच बोलते मी, समजा, आणि ती थोड्या प्रमाणात असेल. एखाद्या वेळेस आई असते, सर्वात प्रथम तर आईच त्याग करत असती सर्व गोष्टींचा ना. बाकी सर्वांना मिळालं, राहिलं तर ती खाणार, नाही तर राहिलं. पण तरी देखील आई जी असती ती नेहमी काळजी घेत असती की सर्वांना थोडं तरी मिळेल त्याच्यातलं. कितीही थोडं असू द्या. ज्या कुटुंबात प्रेम जिव्हाळा आहे तिथं एकमेकांना आपुलकीने वाटून खाण्यामध्येच मजा असती त्यांना. एकाच व्यक्तीने सर्व खाण्यामध्ये मजा येत नाही त्या लोकांना. प्रत्येक जण एक दुसऱ्याचा विचार करतो. आई वडील, मोठे लोक समजूतदार असतात. ते कसे म्हणतात, आम्हाला भूक नाही, आम्हाला हे आवडतच नाही पदार्थ. ज्यांना आवडतो त्यांना देण्यात येतं. का? कारण त्यांचं सर्वांवरती प्रेम असतं. ते एक कुटुंब, एक शरीर, एक रक्ताचे जे नातेवाईक आहे, ही प्रीती त्यांच्यामध्ये असते. आज देवाच्या घरामध्ये सुद्धा आपण सर्वजण त्या ख्रिस्ताचं एक शरीर आहोत. शेअरिंगची भावना आलीच पाहिजे. काही मंडळांमध्ये तर दुर्दैवाने कोणी लक्षही देत नाही. अनेक पास्टर्स आहे, पूर्ण वेळ सेवेमध्ये असतात ते. अशी परिस्थिती चालू आहे संपूर्ण जगभरामध्ये. दुर्दैवाने काही ठिकाणामध्ये मंडळीतले लोक केअर करत नाहीत पास्टरांची. चर्च काही काळासाठी पुन्हा बंद झालेले आहेत. तुम्ही आठवड्यातून एकदा तरी तुमच्या पास्टरला फोन करता का? त्यांना विचारता का पाळक साहेब कसे आहेत? ते दररोज मात्र न चुकता तुमच्यासाठी प्रार्थना करतात. तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडू नये म्हणून परमेश्वराला अर्जवानी विनंती करतात. तुम्ही त्यांना विचारण्याचा कधी प्रयत्न केला का, तुम्हाला काय गरज आहे का? कोणी सांगतं म्हणून नाही प्रियांनो. या सर्व गोष्टी ज्या कुटुंबासाठीच्या असतात ना, त्या आपल्याला कोणीतरी बाहेरच्यांनी सांगितलं, शिकवल्यावरती नाही करत. आपण मनापासून करतो, कारण आपण मनापासून त्यांचे असतो. या भावना आपल्यामध्ये मनापासून उत्पन्न झाल्या पाहिजे. एखादं आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंब असेल आपल्या मंडळीमध्ये, त्यांची विचारपूस करा, त्यांना काय कमी पडत आहे का? थोडंसं दिल्याने आपलं सगळं काही संपत नसतं, आणि थोडंसं दिल्याने समोरच्या व्यक्तीच्या पण आयुष्यभराच्या समस्या मिटत नसतात प्रियांनो. परंतु ती जी प्रीती आहे ना, ती नक्की वाढीस लागते. ख्रिस्ताचा नियम आपण पूर्ण करत असतो. मी फक्त जगिक गोष्टी, भौतिकरित्या गोष्टीच्या देवाणघेवाणीविषयी म्हणत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही कोणाला काय देत असताल तर प्रीती, सांत्वनाचे, उत्तेजनाचे शब्द, विचारपूस करणं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणासाठी तरी प्रार्थना करणं मनापासून.
उपास प्रार्थनेमध्ये कोणाचं तरी स्मरण करणं, त्याचे आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होतील प्रियांनो. प्रार्थना करण्यासाठी, कोणासाठी तरी उपास करण्यासाठी कधीच माघार घेऊ नका, कधीच. पुष्कळ वेळेस असं होतं, त्या व्यक्तीच्या समस्या संपल्यावर ते विसरून जातात. पुष्कळ वेळेस म्हणजे मॅक्झिमम 99.99% असाच अनुभव येत असतो. पण तुमचं प्रतिफळ देणारा स्वर्गीय पिता आहे आणि स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे, हे विसरू नका. प्रार्थनेसाठी, एकमेकांना उत्तेजन देण्याचं, एकमेकांसाठी उपास करण्याचं कार्य अखंड चालू ठेवा प्रियांनो, अखंड चालू ठेवा. खरंच तुम्हाला त्याचं मोठं प्रतिफळ मिळेल. कुटुंब म्हणजे एकत्र राहणं आहे, लिव्हिंग टुगेदर. आपल्या कुटुंबाचा जर आपण प्रत्यक्ष विचार केला तर 100% आपलं प्रत्येकाशी जमतं असं नसतं. कुटुंबात सुद्धा सर्व गोष्टी असतात. भावाचं हे नाही आवडत, बहिणीचं ते नाही आवडत, पतीचं हे नाही आवडत, पत्नीची ही चूक असते. सर्व कुटुंबात असतं. कुठंच परफेक्ट 100% परिपूर्ण कुटुंब नाहीये. पण तरी सुद्धा आपण एकमेकांना समजावून घेऊन, काहीतरी तडजोडी करत, प्रीती खातर एकमेकांसोबत राहत असतो. देवाच्या घरात, त्याच्या कुटुंबामध्ये सुद्धा, त्याच्या रक्ताच्या द्वारे जे जोडण्यात आलेलं कुटुंब आहे, तिथे सुद्धा असाच ॲटिट्यूड दाखवणं गरजेचं आहे. अशाच प्रकारची वर्तणूक, वागणूक करणं गरजेचं आहे प्रियांनो. हे माझं कुटुंब आहे. 100% सर्वांच्या सर्व गोष्टी मला आवडत नाहीत, आवडणारही नाहीत. परंतु समजून घेऊन, ॲडजस्टमेंट करत, अंडरस्टँडिंगने, समजदारीने, तडजोडी करत, प्रीती खातर एकमेकांसोबत राहणं गरजेचं आहे. हे एका प्रौढतेप्रत प्रवास करणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचं व्यक्तिमत्वाबद्दल हे देवाचं वचन सांगतं. आणखी काय असतं एकत्र कुटुंबामध्ये? कुठल्याही प्रकारचा खोटारडेपणा नसतो, राईट? पुष्कळ वेळेस आता मुली असतात समजा, जगासमोर जाताना ना मेकअप लावून सगळं चेहऱ्यावरचे डाग लपवतील, व्हॉटेवर. पुरुष सुद्धा जगासमोर जाताना एक कणखर, स्वाभिमानी असं व्यक्तिमत्व घेऊन जातील. जग तुम्हाला जसं ओळखतं तसं व्यक्तिमत्व घेऊन आपण जगापुढे जात असतो. परंतु आपण आपल्या कुटुंबामध्ये ज्या वेळेस असतो ना, तेव्हा आपलं खरं रूप त्या ठिकाणामध्ये असतं. त्या ठिकाणामध्ये आपल्याला खोटेपणा करायची, कुठलं तरी खोटं रूप दाखवण्याची गरजच नसते. कुटुंबामध्ये कोणाला इम्प्रेस करायचं नसतं आपल्याला, कारण ते आपले असतात सर्व. त्यांच्यासमोर खरेपणाने राहत असतो. काय घरातल्या प्रत्येक व्यक्तीसमोर आपण वेगवेगळा मेकअप करून सादर होत नाही स्वतःला. आहे तसं राहत असतो आपण, आहे तशा परिस्थितीमध्ये, आहे ते खरं रूप प्रगट करतो. मग देवाच्या घरामध्ये सुद्धा आपलं खरं रूप, आपल्या खऱ्या स्वभावानुसारच आपण एकमेकांसोबत राहावं, एकमेकांना सादर करावं प्रियांनो. खोटे स्वभाव त्यांच्यासमोर प्रदर्शित करू नये, कारण ते एक कुटुंब आहे. जे खोटेपणा, जी ॲक्टिंग असते ना, ती सर्व काळ टिकणारी नसती, ती काही काळासाठी लिमिटेड, मर्यादित असते. आणि मग काय होतं, आपल्या जवळचे जे लोक आहेत, कुटुंबाचा विचार जर केला ना, तर मी सांगतेय, जे आपल्या जवळचे लोक आहेत ना, त्यांच्या समोर जर आपण खोटा दिखावा केला आणि तो ज्या दिवशी उघडकीस आला, तर त्या नातेसंबंधांमध्ये मग फूट पडत असते. कारण जे माझे म्हणणारे आहे, आपले म्हणणारे आहे, त्यांना का फसवावं? तो ॲटिट्यूडच नसावा घरामध्ये, नसतोच. आणि कुटुंबामध्ये एक आदर्श चांगलं कुटुंब आहे, ख्रिस्ती कुटुंब आहे, नसतो हा असा. देवाच्या घरात सुद्धा तसंच असावं. आपलं खरं रूप आपल्या खऱ्या स्वभावानेच प्रगट व्हावं. लोकांना दाखवण्याचा चेहरा वेगळा ठेवू नये आपण. कुटुंबामध्ये शिस्त असते, मोठ्या व्यक्तींचा आदर सन्मान करणं. प्रत्येक कुटुंबाचे आपले नियम असतात. इतक्या वाजता घरात आलं पाहिजे, इतक्या वाजता झोपलं पाहिजे, इतक्या वाजता जेवण होत असतं. आवडीचं जेवण काय आहे, व्हेज खाणारं कुटुंब आहे, नॉनव्हेज खाणारं कुटुंब आहे. प्रत्येक गोष्टी, लेकरांनी अभ्यास कधी करावा, किती वाजता करावा, एक लाईफस्टाईल आपली जी असती, त्या प्रत्येकाच्या कुटुंबाला आपली आपली एक शिस्त असते. आणि मग जर देवाचं घर आहे, ते ख्रिस्ताचं कुटुंब आहे, तिथं जर शिस्त लावण्यात आली तर मात्र आपल्याला ते आवडत नाही.
दुर्दैवाने देवाच्या घरामध्ये वर्षानुवर्ष असणाऱ्या अनेक लोकांचा कल हा असतो की कधी हे कुठली शिस्त बोलतील, जी बोलल ती मोडलीच पाहिजे. पटतच नाही. कशाला काय, देवाच्या घरामध्ये थोडी असं असतं. मोकळीकता आहे देवाच्या सानिध्यात. हे पास्टर उगाचच असं सांगतात, हे चुकीचं आहे. आम्ही आमच्या मनाला वाटेल ते करू. देवाचा आत्मा काय फक्त त्यांनाच चालवतो का, आम्हाला पण चालवतो का? नाही प्रियांनो. प्रत्येक मंडळीची सुद्धा आपली एक शिस्त आहे. त्या शिस्तीमध्ये राहा, तर त्या कुटुंबाचा तुम्ही भाग आहे हे तुम्ही प्रभू समोर सिद्ध करता स्वतःला. नका जाऊ त्या शिस्तीच्या बाहेर. अनेक वेळेस वादविवाद होतात. मग पास्टरांनी काय बोललं, शिस्तीच्या बाहेर जाणाऱ्या लोकांना त्यांना आवडत नाही, मग लगेच ते चर्च सोडायचं. हे पास्टर असे तसे तसे, दुसऱ्या मंडळीचा शोध घ्यायचा. जोपर्यंत आम्हाला एंटरटेन करतील, चांगलं 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 बोलतील, तोपर्यंत त्या मंडळीत राहायचं. तिथं पण कोणीतरी काहीतरी सुधारणूक चूक दाखवली की ते पण चर्च लगेच वाईट होत असतं. तिसऱ्या चर्चचा शोध सुरू होत असतो. आपण आपल्या कुटुंबात असं करतो का? जर आपण शिस्तीच्या बाहेर वागलं, आई वडील कोणीतरी आहे व्यक्ती घरामधले, त्यांनी जर आपल्याला 4 शब्द बोलले, काहीतरी शिक्षा दिली, तरीही आपण ते कुटुंब घर सोडून कधी जात नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपले आई वडील आहे, जे कोणी मोठे व्यक्ती आहे, जी कुटुंबाची शिस्त आहे ती आपल्या चांगल्यासाठी आहे. आणि जे कोणी ह्या शिस्तीपासून दूर पळून जातात ना, त्यांचं जीवन फार खडतर होत असतं. खूप लोकांच्या आपण लाईफ स्टोरीज ऐकतो. वडील त्यांचे खूप स्ट्रिक्ट होते, आई खूप शिस्तबद्ध होती, आणि मग ते घर सोडून गेले. त्यांना त्या जीवनामध्ये स्थिर स्थावर होण्यापर्यंत फार मोठी किंमत मोजून द्यावी लागते. फार खडतर जीवन जगावं लागतं. आणि मरेपर्यंत ना, आई वडील आणि कुटुंब गमावल्याची जी पोकळीक आहे ना, ती कायम राहते. कितीही फेमस नंतर पुढे तो व्यक्ती स्वकर्तृत्वावर होऊ द्या, पण त्याचं कुटुंब गमावल्याची जी रुकरुक आहे ना त्याच्या मनातली, ती नाही जात कधीच, कधीच नाही. अनेक विश्वासणारे प्रभूच्या राज्यात स्थिर नाही. त्याचं कारण हे आहे, देवाचं कुटुंब जे घर आहे त्याची शिस्त त्यांना नको आहे. शिस्तीपासून दूर पळायचं आहे. त्यांना भागच व्हायचं नाही त्या शिस्तीचा, कारण ते त्या स्वतःला त्या कुटुंबाचे सदस्य मानत नाहीत. पुढचा पॉइंट पाहूयात आपण. 1 पेत्र 5 आणि 2. काय म्हटलेलं आहे देवाच्या घराला? 1 पेत्र 5:2. तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. जे वडील आहेत मंडळीतले, त्यांना हा बोध करण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांनाच म्हटलेलं आहे. कारण 1 पेत्र 1:9 मध्ये सांगितलं आहे की तुम्ही राजकीय याजकगण आहात. प्रत्येक जणाला सांगितलेलं आहे, प्रत्येक जण जो भाग आहे त्या कुटुंबाचा. म्हणून हे वचन आपल्या सर्वांसाठी आहे की देवाचा तो कळप आहे. देवाचा जो कळप आहे त्याचं पालन करावं लागतं. म्हणून देवाच्या घरामध्ये काम करू नका त्या कळपामध्ये, तर देवाच्या इच्छेप्रमाणे करा आणि स्वसंतोषाने पण करा. नाही, आता पास्टरांनी सांगितलं, त्यांना कसं नाही बोलणार ना, म्हणून आम्ही केलं. त्यापेक्षा असं बोला, आम्ही वाट पाहत होतो, आम्ही उत्सुक होतो देवाच्या घरात आम्हाला कधी काय कार्य करायची संधी मिळेल. करावं लागतं म्हणून नाही, स्वसंतोषाने आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करायला आपल्याला शिकणं गरजेचं आहे. या गोष्टी ज्या मी बोलत आहे खूप डीप आहे. या प्रत्येक टॉपिकवरती एक एक मेसेज होईल, परंतु थोडं काही सांगत आहे देवाचा आत्मा. त्याच्यावर अधिक तुम्ही मनन करा पुढच्या आठवड्यापर्यंत. देवाचा आत्मा तुमच्याशी अनेक गोष्टी बोलेल. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने. आम्हाला काहीतरी प्राप्त होईल. काही लोक आहे ते पैशांसाठी देवाची सेवा करतात, त्यांच्यासाठी पैशांसाठी काहीतरी प्राप्त होईल म्हणून करू नका. दुर्दैवाने अनेक ठिकाणी तेच असतं. प्रत्येक गोष्टीसाठी एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, हे द्या, ते द्या.
द्रव्य लोभासाठी काही करू नका. किंवा मी काय करत आहे त्याचा मला काहीतरी मोबदला मिळावा. काही लोकांना पैसे मिळावे त्याच्या बदल्यात ही अपेक्षा नसती, पण आम्हाला मान सन्मान मिळावा, सगळ्यांसमोर चांगलं बोलण्यात यावं. आम्ही पास्टरांच्या जवळचं, मग बाकीच्या लोकांनी पण आम्हाला रिस्पेक्ट करावा. सर्वांमधून बाहेर पडायचं आहे आपल्याला. आणखी एक वचन वाचू, प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि 28वं वचन. प्रेषित 20:28 वाचूयात आपण. प्रेषित 20:28. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. कळपामध्ये कोणी ठेवलंय या वचनानुसार? पवित्र आत्म्याने. ज्या मंडळीत तुम्ही आहात, जो देवाचा कळप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेने दाखल झाला नाही, तर देवाच्या आत्म्याने आपल्याला ठेवलेला आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. आपल्याला त्या मंडळीचा, त्या कळपाचा भाग होणं गरजेचं आहे. कळप म्हणजे काय? मेंढरं असतात देवाची, त्यांचा कळप आहे. कळपामध्ये राहिल्यावरती एक सुरक्षितता मिळत असते. एक मेंढरू एकटं भरकटलं जाणं आणि कळपाबरोबर राहणं याच्यामध्ये फरक आहे. एकटं पडलेलं, एकटंच धावणारं जे मेंढरू आहे, अनेक संकट येऊ शकतात. कदाचित कुठले हिंस्त्र श्वापदांच्या तावडीत सापडलं तर नाशच होईल डायरेक्ट. कुठेतरी खड्ड्यात पडू शकतं, अडकू शकतं, काहीतरी इजा होऊ शकते, भरकटलं जाऊ शकतं. पण जे कळपासोबत आहेत तिथं त्यांना एकमेकांबरोबर राहिल्यामुळे आणि मेंढपाळाचं प्रत्यक्ष अस्तित्व हे नेहमी कळपाबरोबरच असल्यामुळे सुरक्षितता मिळत असते. मेंढपाळ जो आहे ना, लक्षात ठेवा मी काय बोलतेय, मेंढपाळ जो आहे तो कळपाबरोबर असतो बरं का. एकट्या भरकटणाऱ्या मेंढरांना शोधून आणायला जातो फक्त तो. प्रभू येशू ख्रिस्तानी जसा दाखला दिला, 99 सोडून एक हरवलेलं शोधायला गेला, पण सतत आणि सतत तो कळपासोबतच असतो. जर मला त्या मेंढपाळाचं मार्गदर्शन पाहिजे, त्या मेंढपाळाच्या सहभागितेमध्ये राहायचं आहे, त्याच्या देखरेखीखाली, त्याच्या निगराणीमध्ये राहायचं आहे, त्याच्यापासून सुरक्षितता पाहिजे आहे, त्याच्याबरोबर सतत सहवास पाहिजे आहे, तर मला कळपात राहणं गरजेचं आहे. चुकार मेंढरांच्या मागं सतत मेंढपाळ नसतात. एकटं धावणाऱ्यांना मेंढपाळच नसतात हो. मी उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे. जर उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात म्हटलेलं ज्याने आहे, त्याची वाणी जर ऐकायची आहे ना, तर त्या कळपाबरोबर राहणं गरजेचं आहे. तो कळपाला उद्देशून वाणी देत असतो, तो कळपाची काळजी घेत असतो, त्यांची सुरक्षितता पाहत असतो. आणखी काय असतं? कळपामध्ये अन्न मिळतं, राईट. एकटं मेंढरू कुठं कुठं भरकटलं स्वतःच अन्न शोधत, तर ते अन्न कमी आणि धोका जास्त आहे त्या ठिकाणात. पण जर कळपामध्ये आहे ना, जगभरामध्ये दुष्काळ असू द्या हो, ते मेंढपाळ कुठूनही शोधून काढतील कुठं अन्नाचा साठा आहे आणि तिथं घेऊन जातील पाणी देण्यासाठी. मेंढरांना स्वतःचं अन्न आणि पाणी शोधत फिरण्याची गरजच पडत नाही. कळपामध्ये आहे तर मेंढपाळ ते पुरवून देतो. 23वे स्तोत्र माहिती आहे ना आपल्या सर्वांना. कळपासोबत राहिलं तरच अन्न पाणी मिळत असतं. जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आत्मिक अन्न त्याचं वचन आहे. जीवनाचं पाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे. उत्तम मेंढपाळ देखील प्रभू येशू ख्रिस्तच आहे. त्या सर्वांची प्राप्ती करण्यासाठी त्या कळपाबरोबर राहणं, त्या देवाच्या कळपाबरोबर राहणं खूप गरजेचं आहे. कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या कळपात आपली नेमणूक झालेली आहे. जे कोणी चर्चेस सोडून फिरतात त्या सर्वांना एक विनंती करेल, कदाचित खरंच तुम्हाला समस्या असतील, दुःख असतील,
कदाचित खरंच अन्याय पण झाला असेल, पण एकदा तरी प्रार्थना करा. त्या पवित्र आत्म्याने ज्याने तुम्हाला त्या कळपात ठेवलं आहे त्याला एकदा विचारा निर्णय घेण्याच्या अगोदर. ही विनंती करेल आज मी प्रभूमध्ये ऐकणाऱ्या सर्व बहीण भावांना. कळपामध्ये आणखी एक गोष्ट असते, योग्य असं मार्गदर्शन किंवा योग्य अशी दिशा कळत असते. कळपाने कशी वाटचाल करावी, कुठल्या मार्गाने जावं, चालावं, कळपाने कुठल्या मार्गाने चालावं, कुठली दिशा निश्चित करावी हे मेंढपाळ ठरवत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या एकाच मार्गाने, त्या एकाच दिशेने सर्वांना आपल्या मागे तो उत्तम मेंढपाळ घेऊन जात असतो. कळप म्हटलेला आहे, सर्वांना एकत्रितरित्या एकाच मार्गाने त्या प्रभूच्या मागे जायचं आहे. एकच मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे, एकच मेंढपाळ सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या जिवंत वचनामध्ये एकच मार्ग सांगण्यात आलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये मनुष्यांनी आपल्या तत्वज्ञानानुसार आपल्याला पटेल असं, आपल्या विचारांना पटेल असे जे वेगवेगळे मार्ग काढलेले आहेत त्याबद्दल विचार करावा. कारण पवित्र शास्त्रात एकच मार्ग दिला आहे. जर एक कळप आहे, एकच मेंढपाळ आहे, एकच मार्ग आहे, तो सर्वांसाठी सारखाच आहे. मग प्रत्येकाने आपले वेगळे मार्ग शोधण्याची गरजच नाही. जर आपण वेगवेगळे मार्ग शोधत आहे, दुसऱ्यांनी चाललेला, कळप चाललेला मार्ग मला पटत नाही, मंडळी करत असलेलं सर्व काम मला पटतच नाही, माझे वेगळेच मत आहे, मी माझा मार्ग निवडलेला आहे. जर प्रत्येक मेंढराने स्वतःचाच मार्ग निवडला तर तो कळपच राहणार नाही प्रियांनो. किती भयंकर दुर्दशा होईल. जर योग्य मार्गदर्शन आणि दिशा पाहिजे आहे स्वर्ग राज्य प्राप्तीसाठी, तर ती कळपाबरोबरच मिळत असते, एकत्रित चालण्याच्या द्वारे. अनेक वेळेस चालताना एकमेकांना धक्का लागतो, कोणाच्या तरी धक्क्याने कोणीतरी खाली पण पडतं, ठेच लागती. मी एका मार्गावरून चालत आहे, कोणीतरी धक्का देऊन त्या मार्गावर चालतं, मला दुसरा मार्ग थोडासा बदलून चालावं लागतं. त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा, कारण तो आपल्या प्रवासाचा एक भाग आहे. अशा भागाकडे दुर्लक्ष करा. आपलं लक्ष आणि उद्देश एक आहे, जो पुढे चालणारा उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने नेमून दिलेल्या मार्गांवरती त्याची वाणी ऐकत त्याच्या मागे चालायचं आहे. म्हणून ह्या बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्याच्याद्वारे तुम्हाला निराशा येते, त्या कळपापासून दूर जावं असं वाटतं, अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. त्या गोष्टी परमनंट नाहीत, थोड्या काळासाठी आहे. त्याचा विसर पवित्र आत्मा तुम्हाला पडू देईल. प्रार्थनेमध्ये राहा, दुर्लक्ष करत राहा, सुधारणूक करत राहा आणि पुढे चालत राहा. कळपामध्ये संरक्षण असतं. एकटं पडलेल्या मेंढरांवरती हिंस्र पशुचे हल्ले होत असतात, पण संपूर्ण कळपाचं संरक्षण सतत मेंढपाळ करत असतात, सतत लक्ष देऊन असतात. श्वापद येत आहे का, हिंस्र पशु येत आहे का, योग्य अन्न खायला मिळत आहे का, पाणी चांगलं आहे का, विषारी पाणी नाही ना, विषारी झाडपाला खात नाहीयेत ना मेंढरं, चांगलं हिरवं गवत मिळत आहे का मेंढरांना. सगळ्या गोष्टींचं, अन्न पाणी, भेळ मिसळचं शिक्षण, सगळ्यापासून कळपाबरोबर चाललं तर संरक्षण होत असतं. मी थोडासा आणखी वेळ घेईल, कारण मला आज हा टॉपिक संपवायचा आहे. आणखी पाहूयात, 2-3च पॉईंट्स राहिलेत. मंडळीसाठी काय म्हटलेलं आहे प्रगटीकरण 1:20 मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढची जी उपमा देण्यात आलेली आहे मंडळीसाठीची, प्रगटीकरण
याचा पहिला अध्याय आणि त्याचं 20 जे वचन आहे त्या ठिकाणात सांगितले आहे, जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे आणि सोन्याच्या ज्या 7 समयांचे गुज ते आहे. ते 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत आणि 7 समया ह्या 7 मंडळ्या आहेत. मंडळीला समईची लॅम्पस्टँड जे आहे त्याची उपमा देण्यात आलेली आहे. मी लवकर संपवेन. एक समई जी आहे त्याचं कार्य काय आहे मंडळीचं, की प्रकाश देत असती समई. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे आपल्याला. उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आला आहे. प्रभूचा जो प्रकाश आहे त्याच्या वचनाचं तेज आणि गौरव जे आहे ते आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि तोच देवाचा प्रकाश आपल्याला जगापर्यंत सादर करायचा आहे. जर मंडळीच्या सोबत असेल जी समई आहे, जी प्रकाशमान होत आहे, तिच्या सोबत असेल तरच आपण प्रकाशमान होणार आहे. ती समई सोडता सर्वत्र अंधकार आहे प्रियांनो. प्रकाशात सोबत राहिलं तर आपण प्रकाशमान होऊ. जर आपण प्रकाशमान झालो तर आपण दुसऱ्यांना प्रकाश देऊ शकतो. प्रकाशाची संगत करणं, त्याच्या सोबत असणं हे आपल्याला गरजेचं आहे. लॅम्पस्टँड जे असतं, समई जी असती, अंधकारामध्ये विशेषतः धोका असतो. अंधकारामध्ये धोक्याचा अंधकाराचा मार्ग असतो आणि त्यावेळेस तो कंदील, ती समई जी असती ती आपल्याला सुरक्षितता देत असती, योग्य वाट दाखवत असती. त्याच्यामध्ये असलेले चुकीच्या गोष्टी ज्या आहे, अडखळणं जे आहे, घातक गोष्टी आहे, किडाविंचू आहे, काहीतरी आहे जे घातक आहे, अंधकारामध्ये काटेकुसळ आहेत, ते त्या प्रकाशामुळे आपल्याला कळतात. मंडळी हेच काम करते. ती समई आहे. सुरक्षितता मिळत असते आपल्याला, संरक्षण मिळत असतं अंधारापासून आपल्याला. संपूर्ण जगभरात अंधार आहे, ज्याच्याकडे प्रकाश आहे त्याला त्या अंधारापासून संरक्षण मिळतं. तो प्रकाश ती समई देत आहे आपल्याला. समईला प्रकाश कुठून मिळतो? मंडळी जी आहे त्याचा प्रकाश काय आहे? स्तोत्र 119:105 मध्ये सांगितलं, तुझं वचन माझ्या पावलांकरता दिवा आणि माझ्या मार्गात प्रकाश असं आहे. देवाचं जे वचन आहे त्याने भरून गेलेली जी मंडळी आहे ती समई आहे. त्या वचनाचा प्रकाश, ती प्रकाशमान झालेली जी समई आहे ती अनेकांना देत असते. जे त्या समईशी जोडले गेले आहेत ते सुद्धा प्रकाशमान झालेले आहे. आणखी मंडळीला काय म्हटलेलं आहे? यशया 2:3, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. यशाचं पुस्तक 2 अध्याय आणि त्याचं 3 वचन, देशोदेशीतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पंथांनी चालू. कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल. माउंटेन ऑफ द लॉर्ड, देवाचा पर्वत म्हटलेला आहे. याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे म्हटलेले जाऊ. मंदिर जे आहे पर्वतावरती आहे. यरुशलेमच्या मंदिराबद्दल बोललेलं आहे. पण आपल्याला आत्मिकरित्या सुद्धा ही गोष्ट लागूकरण होतं त्याचं. जरी आपल्या सर्वांची चर्चेस आता प्रत्यक्ष खरंच डोंगर चढून नसतात तसे, पण आत्मिकरित्या काय आहे? तो देवाचा पर्वत, ते देवाचं जे मंदिर आहे, चढून जावं लागतं. आत्मिकरित्या उन्नती आहे, पायऱ्या चढणं आहे. आणि आत्मिकरित्या उन्नती प्राप्त केल्यावर जगिक भौतिकरित्या सुद्धा उन्नती नक्की प्राप्त होती. दुसरी गोष्ट म्हणजे डोंगर हे एकजुटीचं प्रतीक आहे. पर्वत म्हणजे माउंटेन ऑफ द लॉर्ड. अनेक छोटे छोटे दगड खडक सगळे एकत्र येऊन एक मोठा डोंगर झालेला असतो.
तसंच आपलं जीवन आहे प्रियांनो. आपण सर्वजण ते छोटे छोटे सर्व खडक जे आहे आपल्या जीवनाचे, हे एकत्र होऊन तो परमेश्वराचा एक मोठा असा पर्वत जो आहे, जिथे देवाचं मंदिर आहे, तो प्रस्थापित झालेला आहे. एकजूट आहे त्या ठिकाणामध्ये, एकी आहे, ऐक्य आहे, शक्ती आहे. डोंगर हे एका शक्तीचं, स्ट्रेंथचं प्रतीक आहे ना. डोंगर नष्ट करणं खूप अवघड काम आहे. प्रवासासाठी आजकालच्या काळात जगभरामध्ये अनेक सुविधा आहे. घाटांचे रस्ते बनवतात, बोगदा तयार करतात डोंगरामध्ये, पण संपूर्ण डोंगर आहे त्या ठिकाणातून नष्ट करून तिथून असा सरळ रस्ता अजूनपर्यंत कोणीच बनवलेला नाही आणि बनवू पण शकणार नाही. पर्यायी मार्ग फक्त काढण्यात येतो, कारण संपूर्ण विध्वंस डोंगराचा कधीच करता येत नाही कोणाला, मनुष्याला. त्या तशा डोंगराबरोबर तशी जी मंडळी आहे, जिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचं काही चालत नाही, अशा त्या भक्कम असलेल्या, ठाम असलेल्या, मजबूत असलेल्या त्या देवाच्या मंदिराचा भाग आपण व्हावं. त्या डोंगराचं, त्या देवाच्या पर्वताचा एक छोटासा असा खडक, दगड असं होऊन आपण त्याच्याशी जोडलं जावं. अभेद्य असतो तो, वैभव असतं डोंगर म्हणजे. सामर्थ्याचं, वैभवाचं, मोहात पाडणारं एक आकर्षकतेचं चिन्ह आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे ना, वेस्टर्न घाट्स, पर्वत आहे, डोंगर आहे, अनेक आहेत, दिसतात आपल्याला. शान आहे ती आपली, वैभव आहे ते. तसंच आपलं जीवन हे परमेश्वराचं शान, परमेश्वराचं वैभव आहे. जर एकत्र जोडले जाऊ तर आपला कोणी नाश करू शकत नाही प्रियांनो. ना सैतान, ना जगातल्या शक्ती, ना महामारी, ना कुटकारस्थान जगभरातल्या कोणाचं. ऐक्याने एकत्र ज्यावेळेस आपण येऊन उभं राहतो, त्या मंडळीच्या विरोधामध्ये अधोलोकांच्या द्वाराचं काहीही चालत नाही. ते उच्च स्थान आपल्याला प्राप्त होत असतं प्रभूपासून. आणखी शेवटचं वाचूयात, 1 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 15वं वचन. पहिलं तिमोथी 3:15. तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे, तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, तिमोथेला संत पौल बोध करत आहे. देवाच्या घरात कसं वागलं पाहिजे हे तुला समजावं असा तो बोध करत आहे. परंतु तो जो जिवंत देवाची मंडळी आहे त्याला सत्याचा स्तंभ आणि पाया असं त्यांनी म्हटलेलं आहे. मंडळी ही सत्याचा स्तंभ आणि पाया आहे. आणि त्या घरामध्ये देवाच्या आपण कसं वागलं पाहिजे हे आपल्याला समजणं देखील गरजेचं आहे. हे मी सांगत नाही, पवित्र शास्त्र सांगतं. आत्ता त्याच्या वचनातून आपण वाचलेलं आहे. खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण करून शिकलं पाहिजे ही गोष्ट, की मला देवाच्या घरात आणि मंडळीत कसं वागलं पाहिजे हे मी शिकणं गरजेचं आहे. नाही तर माझ्या मर्जीनुसार मंडळी चालवण्यात यावी अशा हेकेखोर स्वभावामुळे अनेक मंडळांमध्ये वितंडवाद आणि अशा गोष्टी तटफुटी घडत असतात. प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे की स्वतः शोध घ्या, शिका, देवाच्या वचनातून समजून घ्या की मी देवाच्या मंडळीत जी सत्याचा स्तंभ आणि पाया आहे तिथे मी कसं वागलं पाहिजे. एक स्तंभ असतो, एक पाया जो आहे. स्तंभ म्हणजे पिलर, पाया जे आहे फाउंडेशन. या गोष्टी ज्या आहेत त्या इमारतीला एक प्रकारचं स्थैर्य देत असतात, दृढता देत असतात, स्टेबिलिटी देत असतात. की वारा वादळामध्ये ती जी इमारत आहे, ते बांधकाम आहे,
ते हेलकावे खाऊन जमीनदोस्त होऊ नये, ते पडू नये, ते नाश होऊ नये, नाश पावू नये ते. आणि या सर्व गोष्टींसाठी त्या ठिकाणामध्ये ते पिलर्स जे आहे, ते स्तंभ आहे आणि पाया आहे, हे सपोर्ट करत असतात, त्या इमारतीला स्थैर्य देत असतात. तसं तुमच्या आणि माझ्या आत्मिक जीवनाला स्थैर्य हे देवाचे मंडळी जे आहे आणि तो सत्याचा स्तंभ आणि पाया आहे तो देत असतो. एक दृढता देत असती, एक स्थैर्य देत असतं, एक सपोर्ट मिळत असतो, एक सहाय्य मिळत असतं, एक पाठिंबा मिळत असतं, एक सत्य जे आहे, पूर्ण सत्य ते देवाच्या घरात आपल्याला प्राप्त होत असतं. हा जो पहिला बाप्तिस्मा आहे प्रियांनो, की सत्याच्या आत्म्याच्या द्वारे ख्रिस्ताच्या शरीराशी जोडला जाण्याचा. आपण वाचलो होतं 1 करिंथ 12 अध्याय 12 ते 14 वचनांमध्ये. आज ह्या पहिल्या बाप्तिस्म्याबद्दल बोलणं मी इथे संपवणार आहे, परंतु लक्षात ठेवा, हा पहिला बाप्तिस्मा प्रत्येकाचा होणं गरजेचा आहे. कारण जर हा पहिला बाप्तिस्मा जर झाला नाही आपला, त्या सत्याच्या आत्म्याद्वारे ख्रिस्ताच्या शरीराशी जोडलं गेलो नाही आपण, तर पुढील जे बाप्तिस्मे आहेत ते आपल्या जीवनामध्ये फार काही बदल घडवू शकत नाहीत. कारण पायरी पायरीने देवाच्या घरामध्ये आपली वाढ होणं गरजेचं आहे. जो क्रम देवाच्या वचनामध्ये लावून देण्यात आलेला आहे त्याचं अनुकरण आपण करावं, त्याला अनुसरावं आपण, तरच आपण एका पायरीवरून वरच्या पायरीवरती, पुढच्या पायरीवरती योग्य असा प्रवास करू शकतो आणि त्या देवाच्या डोंगरापर्यंत आपण पोहोचू शकतो. आज मी इथे थांबते. या सर्व वचनांवरती मनन करा तुम्ही आठवडाभर. देवाचा आत्मा तुम्हाला अधिक प्रगटीकरण देईल. मी आशा करते की प्रभू नक्की तुमच्याशी बोलला आहे. ख्रिस्ताच्या शरीराशी जोडले जा प्रियांनो. ऐकणाऱ्यांपैकी जर कोणी कुठल्याच मंडळीचा हिस्सा नाही, तर जरूर आपल्या भागामध्ये स्थानिक मंडळी जी विश्वासणारी आहे, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याच्यावर विश्वास ठेवणारी सत्याची मंडळी आहे, त्याचा शोध घ्या, त्याच्याशी जोडलं जा. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. तुमचा हा आठवडा आशीर्वादाचा जाओ. नक्की प्रभूच्या इच्छेनुसार पुढच्या आठवड्यात आपण भेटू. गॉड ब्लेस यू ऑल.